नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, आपण इथं पाहताय जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बोरीपारडी. या आपण आतमध्ये पाहूया. हे शाळेचं मेन गेट आणि ह्या जुन्या खोल्या आहेत. या जुन्या खोल्यांवरती पत्रा नव्यानं टाकलेला आहे आणि या सर्व शाळेची ही अवस्था आहे. हे दाखवण्याचं चित्र या पाठीमागचं एकच आहे की या शाळेवरती गेले वर्षभरामध्ये 19 लाखपेक्षा अधिक रुपये खर्च करून हा पत्रा टाकला. 19 लाख रुपयांचा पत्रा टाकणारी ही पहिली शाळा आहे. कारण या शाळेवरती 19 लाख रुपयाचं पत्र तुम्हाला दिसतोय. पत्र्याची अवस्था दिसते. आणि हा आता आलेला मजूर हा आता इथे जवळपास 60 ते 70 लाखापेक्षा अधिक रकमेचं काम करण्यासाठी इथं आलेलं आहे. हे कुठलं काम करतात, काय काम करतात याची तुम्हाला कोणालाही माहिती मिळणार नाही. स्मार्ट स्कूल नावाच्या खाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा खर्च होतोय. तालुक्यामध्ये त्यांनी जवळपास 20 शाळा निवडल्यात आणि या 20 शाळेसाठी जवळपास 8 ते 10 कोटीच्या दरम्यानचा खर्च होतो. हे सांगण्याचं कारण तुम्हाला, तुम्ही पहा ही शाळेची इमारत. ही इमारत ISO क्रमांकसाठी फेमस आहे. तिचा दर्जा अतिशय उत्तम आहे. 2 मजली शाळेची इमारत असणाऱ्या या शाळेला या बाजूला सुद्धा उत्तम प्रतीच्या वर्ग खोल्या आहेत. तुम्ही पहा, हा बोर्ड लावला आहे. या बोर्डमध्ये जिल्हा परिषद पुणे बांधकाम विभाग दक्षिण यांनी अंदाजपत्रकीय रक्कमेनुसार 19,25,946 रुपयांचा फलक लावलाय. आणि ठेकेदार होता अक्षय राजेंद्र भांडवलकर, मुक्काम पोस्ट दापोडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. हे काम झालंय 14/9/2023 ते 13/12/2023, म्हणजे 3 वर्षाचा कालखंड येईल. या 3 वर्षामध्ये या शाळेमध्ये फक्त पत्रा बदललाय. रक्कम गेली जवळपास 20 लाख आणि आत्ता चालू आहे ते साधारण 70 ते 80 लाखाचं काम. या कामकाजामध्ये ही शाळा करते काय? या पंचायत समिती बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग हे पैसे लुटायचा कुठला धंदा करताय, कशा स्वरूपाने पैसे काढते ह्याचं मी तुम्हाला चित्र दाखवतो. सुरुवातीला तुम्ही समोर पहा, शाळेची वॉल कंपाऊंडची भिंत आहे. या भिंतीवरती तुम्ही इकडे या, ह्या जुन्याच भिंती आहेत. जुन्या भिंतीला यांनी प्लास्टर केलंय आणि खऱ्या अर्थानं मोडकळीस आलेल्या इमारतीला रंगरंगोटी करायची, त्यातून पैसे काढायचे, हा स्तुत्य उपक्रम इथं आखला जातो. तुम्ही त्या कोपऱ्यात पहा, हा माणूस आता जो पाणी मारतोय हा जुन्याच भिंतीवरती नवीन प्लास्टर करून पाणी मारतोय. पलीकडच्या कोपऱ्यात तुम्हाला दिसत असेल की त्या बांधकामाची अवस्था. तुम्ही हे पहा, तिथून ही जी अवस्था, इथं जी पडलेली कचरा कोंडी, साचलेले ढीग आणि अडगळीची जागा असलेली ही मराठी शाळा बोरीपारडी गावातली आहे. या शाळेमध्ये हे सर्व शिक्षण अभियान अंतर्गत 2005 मध्ये ही वास्तू बनवली. या वास्तूला त्या काळी सुद्धा लाखो रुपये खर्च झाले. हे सांगण्याचं कारण काय? शिक्षणाच्या नावाखाली चाललेली लूट, अधिकारी आणि ठेकेदार यांचं घर भरण्याचा हा प्रकार आता सर्वश्रुत होतोय. ही पूर्वीची भिंत आहे. अशा स्वरूपाची भिंत ही होती की तिला त्यांनी प्लास्टर केलेलं आहे. आता तुम्ही पहा, इथं फरशी काढून टाकलेली आहे. इथं पाण्याचे नळ तुटलेले आहेत. इथं वर्ग खोली आहे. या बाजूला पहा, इथं सुद्धा वेगळ्या स्वरूपाचं बांधकाम आहे. आणि ही शाळेची दुरावस्था खऱ्या अर्थानं अधिकारी वेगवेगळ्या अक्कल आणि शक्कल लढवून इथं निधी आणतात. तो निधी ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी कसा चाटून खायचा हे ह्याचं जिवंत उदाहरण म्हणता येईल. आत्ता जवळपास ही स्मार्ट स्कूल नावाखाली चाललेली ही शाळा आहे. इथं फक्त पाडायचं आणि बांधायचं हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो. मी तुम्हाला मगाशी दाखवलेली भिंत पहा, तिची अवस्था अशी आहे. हे मुलांचं टॉयलेट आहे. इकडे एक टॉयलेट आहे. या शाळेला 2-2, 3-3 प्रकारचे टॉयलेट असून आता नवीन टॉयलेटची परत उभारणी चाललेली आहे. म्हणजे एकंदरीत शाळेतल्या शिक्षण व्यवस्थेत सुद्धा भ्रष्टाचार करण्यासाठी
पंचायत समिती बांधकाम आणि जिल्हा परिषद पुणे बांधकाम विभाग आता मागे पडत नाही। या ठिकाणी ठेकेदार हा पुणे शहरातला आहे। ठेकेदाराच्या बाबत याबाबत कुठल्याही स्वरूपाची माहिती फलक अथवा या कामावरती काय खर्च होणार आहे, कुठ्यासाठी होणार आहे, कामाचं स्वरूप काय हे मात्र लोकांना कळून देत नाही। तसेच स्थानिक ग्रामस्थांना सुद्धा माहीत नाही। इथं लुडबुड करतात ते राज्यकर्त्यांचे बगलबच्चे, जे नव्याने ठेकेदार झालेत, ज्यांना ठेकेदारीचा कुठल्याही स्वरूपाचा अभ्यास नाही आहे, ते ठेकेदार बनून इथल्या या व्यवस्थेमध्ये स्वतःची घराची बरकती करण्यासाठी, आर्थिक स्रोत वळवण्यासाठी काम करतात। ती ही आदर्श शाळा तुम्ही पाहता। परत एकदा शाळेचा आवार पहा। ही मोठी इमारत बघा, समोर असणाऱ्या पत्र्यांच्या खोल्या बघा। हा समोरच चौथारा उभा केलेला आहे। इथे या बाजूला सुद्धा मोडकळीस झालेल्या खोल्या आहेत। ह्या सर्व परिस्थितीचा आढावा घेता इथं वारंवार खर्च केला जातो आणि या खर्चातून प्रगतीपेक्षा लूट सर्वाधिक होते, असं चित्र स्पष्ट आहे। तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा। आमचा संपर्क आहे 97 65 56 69 16 94 23 21 52 27।